आपण प्रॉब्लेम नंबर 14 जे की साई सेल्स अँड सर्व्हिस नावाची जी कंपनी आहे ती बनवणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला टॅलीमध्ये कंपनी क्रिएट मध्ये जायचं आहे आणि कंपनी क्रिएट करून घ्यायची आहे. स्टेट महाराष्ट्र. बाकी सर्व इन्फॉर्मेशन टाका. मी कंट्रोल ए दाबून इथं सेव्ह करतोय पहा. लगेच तुम्हाला वाउचर्स मध्ये जायचं आहे आणि पहिल्या एंट्र्या करायच्या आहे. ठीक आहे. जसे की राकेशनं बिझनेस स्टार्ट केलाय. कुणी? मिस्टर राकेशने. तर आपण 5 लाख रुपये याच्यात इन्व्हेस्ट केलेले आहे असं दाखवायचं आहे. रिसिप्ट मध्ये जायचं आहे डायरेक्टली आणि राकेश अंडर द कॅपिटल अकाउंट आणि 5 लाख रुपये इथं तुम्हाला ऍड करायचे आहेत कॅशमध्ये. ऑल राईट. आणि कॅश डिपॉझिट इन ICICI बँक म्हणजेच आपण आपले पैसे आपल्याच बँकेमध्ये टाकायचं. अशा वेळेस कॉन्ट्रा एंट्री इथं होईल पहा. कॉन्ट्रामध्ये जायचं आणि कॅश क्रेडिट करायचे. किती लाखांनी? 2 लाखांनी. ओके. आणि आपण आपल्याच बँकेमध्ये म्हणजेच नवीन बँक उघडायची आहे. बँक अंडर द बँक अकाउंट आणि ICICI बँकचं अकाउंट टाकायचं आहे. ओके. नंतर एक लॅपटॉप आपण विकत घेत आहोत आणि जे की ऑफिस यूज साठी. ठीक आहे. तर ह्या लॅपटॉपला आपण फिक्स ॲसेट म्हणायचं आणि एंट्री पेमेंट मध्ये करायची. ओके. लॅपटॉप फिक्स ॲसेट आणि अमाऊंट टाकायची आहे जी तुम्हाला दिलेली आहे 20,000 रुपये आणि ही सुद्धा कॅश मध्येच घ्यायची आहे. चला. नंतर दिलेलं आहे फर्निचर. ओके. आता फर्निचर हे सुद्धा फिक्स ॲसेट मध्येच येईल आणि ते सुद्धा आपण इथं घ्यायचं आहे. ज्याची अमाऊंट आहे किती? 10,000 रुपये आणि हे सुद्धा कॅश मध्येच घ्यायचं आहे. ओके. 3 नंबरची एंट्री आहे आपली. परचेस 10 कम्प्युटर 20,000 इच फॉर कॅश विथ 10% डिस्काउंट आणि GST सुद्धा ऍड करायची आहे. चला आपण कम्प्युटर्स विकत घेऊया आणि कम्प्युटर्स विकत घेण्यासाठी डायरेक्टली तुम्हाला परचेस मध्ये जायचं आहे आणि इथं कॅश घ्यायची आहे. ऑल राईट. पहा, कॅश घेते वेळेस तुम्हाला इथं GST घेण्यासाठी रेग्युलर GST डिटेल्स तुम्हाला टाकायची आहे. क्रिएट लेजर करणार आहोत परचेसचा आपण. परचेस अकाउंट अंडर द परचेस अकाउंट आणि GST डिटेल्स आपल्याला घ्यायची आहे. ओके. स्पेसिफाय डिटेल्स आणि इथे सुद्धा स्पेसिफाय डिटेल्स 18% GST आणि गुड्स सोबत. चला. इथं आपण नवीन स्टॉक्स बनवणार आहोत. कम्प्युटर्स अंडर द फिक्स अंडर द इलेक्ट्रॉनिक घेणार आहोत आपण. ओके. आणि इथं आल्याच्या नंतर आपण 18% GST ऍप्लिकेबल. राईट. आणि इथं नॉचेस सुद्धा घेणार आहोत. ओके. चला. आणि एवढं झाल्याच्या नंतर आपल्याला क्वांटिटी टाकायची आहे त्याची, जी की 10 क्वांटिटी आहे आणि 20,000 आहे. पण इथं डिस्काउंट कसं देणार हे महत्वाचं आहे. आता इथं डिस्काउंट कॉलम येतच नाहीये. तर डिस्काउंट कॉलम दाखवण्यासाठी तुम्हाला करायचं काय आहे ते पाहूया. कीबोर्डवर F11 प्रेस करायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला इथं वरचे जे फीचर्स असतील जे की शो मोर फीचर यस करायचं आहे आणि शो ऑल फीचर्स याला सुद्धा यस करून सर्वात खाली यायचं आहे. पहा इथं 2 नंबरला खालून 2 नंबरला दिलेला आहे पहा, यूज डिस्काउंट कॉलम इन इनवॉइस. याला यस करायचं आहे. फक्त एवढंच करायचं आहे. आता इथं सेव्ह करतोय पूर्ण मी. ओके. तर इथं मला डिस्काउंट कॉलम आलेलं दिसेल. आता 10 कम्प्युटर 20,000ला आपण विकलेले आहेत आणि इथं 18% GST आपण त्याच्यामध्ये 10%, इथं 10% डिस्काउंट आपण घेणार आहोत पहा. ओके. आता 10% डिस्काउंट जसं इथं टाईप केलंय तसं इथं खाली काय झाले, आपला डिस्काउंट आलेला दिसेल पहा. म्हणजे डिस्काउंटच्या आधी 2 लाख होते इथं आणि डिस्काउंट दिल्याच्या नंतर 20,000 असे कमी झालेली अमाऊंट. आता इथं खाली CGST आणि SGSTचं लेजर बनवूया आपण. ओके. ड्युटीज अँड टॅक्सेस मध्ये आणि इथं घेणार आहोत आपण CGST आणि 9% GST आपण याला ऍड करणार आहोत.
ओके. आणि दुसरं घेणार आहोत आपण SGST, ड्युटीज अँड टॅक्सेस, आणि SGST 9% हे सुद्धा आपण घेणार आहोत. ओके. तर ह्या टाईपचा आपण इथं GST घेतलेला आहे. आता इथं एंटर 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 करून आपल्याला सेव्ह करायचं आहे सर्व. चला नेक्स्ट एंट्री पाहूया. आपण इथं प्रिंटर परचेस करणार आहोत पहा, आणि प्रिंटर परचेस करणार आहोत रवी अँड को कडनं. परचेस 10 printer, each one 5,000 for from Ravi Corporations, discount 50% with GST. चला आपण रवीकडनं हे कम्प्युटर घेणार आहोत. ओके. तर हीच एंट्री आपण टॅलीमध्ये करण्यासाठी डायरेक्ट टॅलीमध्ये जायचं आहे. पार्टी नेम रवी घ्यायचा आहे आणि सन्ड्री क्रेडिटर ठेवायचं आहे. याला डिटेल्स सेव्ह केल्याच्या नंतर परचेसचं लेजर ऑलरेडी बनलेलं आहे. आपण प्रिंटरचं इथं प्रिंटर अंडर द इलेक्ट्रॉनिक्स प्रिंटरचं स्टॉक बनवलेला आहे. 10 क्वांटिटी आणि 5,000 याची प्राइस आहे, आणि डिस्काउंट आहे 15% पहा. आणि CGST SGST घ्यायचं आहे पहा इथं. ठीक आहे, आलं CGST SGST. तर ह्या सगळ्या गोष्टी इथं ऑटोमॅटिकली CGST SGST लागलेल्या आहे. इथं एंटर 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 करून तुम्हाला सेव्ह करायचं आहे. चला नेक्स्ट पाहूया. इथं पहा रवी जो आहे, सॉरी, इथं सोल्ड आपण झालेला आहे. रवीकडनं माल विकत घेतलेला आहे. चला आपण पाहूया इथं 9 नंबरची एंट्री. आता 5च्या नंतर डायरेक्ट इथं 6 यायला पाहिजेत. मी इथं 6 टाकतो. ओके. चल आता यामध्ये सोल्ड 10 कम्प्युटर, इच वन 25,000 टू कॅश विथ 5% डिस्काउंट विथ GST. आता इथं कम्प्युटर आपल्याला सेल करायचे आहेत कॅशमध्ये. आपण डायरेक्टली इथं सेल्समध्ये जायचं आहे आणि डायरेक्ट इथं कॅश घ्यायची आहे. आणि इथं सेल्स अकाउंट, अंडर द सेल्स अकाउंट घ्यायचं इथं. आणि इथे तुम्हाला GSTची सेटिंग करून देतोय पहा, आणि ही सेम सेटिंग तुम्हाला करायची आहे. स्पेस दाबून आपल्याला कम्प्युटर्स घ्यायचं आहे. सेम किती 10 क्वांटिटीमध्ये सेल करायचे आहे. आणि 25,000 इथं काय झालेली आहे अमाऊंट, आणि 5% आपण डिस्काउंट दिलेला आहे. आणि विथ CGST आणि SGST दोन्ही गोष्टी आपल्याला इथं घ्यायचं आहे. आणि मी इथं सेव्ह करतोय पहा. सेम असंच तुम्ही पण करा. ओके. चला इथं सेव्ह केलंय पहा. नेक्स्ट घेतोय पहा इथं प्रिंटर. परचेस 10 प्रिंटर, इच वन 5. परचेस नाही, इथं खाली दिलेलं आहे पहा. मी इथं एंटर करत जातो जेणेकरून बराबर येऊन जाईल. पहा, सोल्ड 10 प्रिंटर, इच वन 8,000 टू मोहन अँड को, 10% डिस्काउंट विथ GST. चला हेच टॅलीमध्ये घेणार आहोत आपण. सेल्समध्ये लेजर्स आपल्याला बनवायचं आहे. सन्ड्री डेटर्स घ्यायचं आहे मोहन अँड कोला. आणि मोहनचं लेजर बनवल्याच्या नंतर सेलचा ऑलरेडी बनलेला आहे. कीबोर्डवर स्पेस दाबायचा आहे. 10ला 10 क्वांटिटी विकायचे आहेत. 8,000ला एक असं प्रिंटर आपल्याला विकायचं आहे. आणि इथं डिस्काउंट आहे 10%. तर 80,000वर इथं 10% ऑटोमॅटिकली डिस्काउंट इथं येऊन जाईल. आणि इथं CGST आणि SGST आपल्याला इथं घ्यायचं आहे. ओके. वे बिल इथं नो करतोय आणि सेव्ह करण्यासाठी इथं सेव्ह करतोय पहा. ठीक आहे. तर एवढं झाल्याच्या नंतर मी खाली घेतोय पहा, रवी पेड ऑल कॅश टू रवी अँड को. रवी कडनं जो माल आपण घेतला होता त्याचे सर्व पैसे आपल्याला इथं द्यायचे आहे. तर इथं पेमेंटमध्ये जाऊया आणि रवी सिलेक्ट करूया, आणि इथं त्याची अमाऊंट आहे पहा. ठीक आहे. कुणाला माल द्यायचा, पैसे द्यायचे आहेत आपल्याला इथं पेड ऑल कॅश टू रवी. तर सेम आपण याची एंट्री करणार आहोत. रवीचं जसं इथं लेजर्स घेतलेलं आहे आपण पेमेंटमध्ये, इथं रवी घ्यायचं आहे तुम्हाला आणि डायरेक्ट ती अमाऊंट टाकायची आहे जे इथं दिलेली आहे 50,150. आणि ही सर्व अमाऊंट आपण ही कॅशमध्ये पेड करणार आहोत पहा. ठीक आहे. तर आता रवीची पूर्ण अमाऊंट दिल्याच्या नंतर खाली मोहन रिसीव ऑल कॅश फ्रॉम मोहन. आता मोहननं जो माल आपल्याकडनं विकत घेतला होता त्याचे सर्व पैसे आपल्याला वापस घ्यायचे आहेत.
तर कसं घेणार, डायरेक्टली आपण जायचं मोहन, जो की रिसिप्ट मध्ये राहील आपल्याला, मोहन घेऊन ही जी अमाऊंट दिसते तीच अमाऊंट टाकायची आहे, 84,960, आणि सर्व अमाऊंट अशी आपल्याकडे इथं कॅश मध्ये रिसीव झालेली आहे पहा. ओके, चला आता हे काही एक्सपेन्सेस आहेत जे की आपल्याला टॅलीमध्ये करायचे आहेत. सॅलरी, रेंट, लाईट बिल, वॉटर एक्सपेन्सेस आणि स्टेशनरी एक्सपेन्सेस. आपण याचं लेजर बनवून सुद्धा करू शकतो किंवा डायरेक्टली सुद्धा एकाच वाउचर्स मध्ये याला करू शकतो. हे सर्व पेमेंट मध्ये आहेत पहा. ठीक आहे, तर हे कॅश मध्ये सर्व ट्रान्झॅक्शन झालेले असल्यामुळं आपण एकाच याच्यामध्ये हे करणार आहोत. तर इथं मी सॅलरी टाकतोय, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये राहील हा, आणि याची अमाऊंट जी आहे ती टाकायची आहे, जे की आहे 8,000 रुपये. परत इथं डी एंटर करायचं आहे, म्हणजेच डेबिट घ्यायचं आहे, आणि इथं रेंट घ्यायचं आहे पहा, लेजर्स रेंट अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, आणि इथं 12,000 रुपयाचं इथं रेंट दिलेलं आहे. परत इथं डी एंटर करायचं आहे. दुसरं दिलेलं आहे इथं लाईट बिल 1,000 रुपयाचं, आणि इथं लेजर्स बनवायचं आहे 1,000 रुपयाचं, इथे लाईट बिल टाकायचे, आणि परत डेबिट करायचं आहे. वॉटर एक्सपेन्सेस 600 रुपयाचं दिलेलं आहे इथं, अल्ट सी करून लेजर बनवतो, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, आणि हे सुद्धा आपल्याला 600 रुपये इथं टाकायचे आहे. परत डी एंटर करतोय पहा, आणि इथं स्टेशनरी एक्सपेन्सेस आहेत काही 1,400 रुपयाचे, ते आपण टाकूया. ओके, स्टेशनरी एक्सपेन्सेस 1,400 रुपयाचे ते टाकले, आणि ह्या सर्वांची कॅश आपण द्यायची आहे पहा. ओके, तर अशा पद्धतीने आपण हे सर्व ट्रान्झॅक्शन इथं केलेले आहेत. ओके, तर हेच तुम्ही अशा पद्धतीनं तिथं करायचे आहे. चला सेव्ह करूया. नेक्स्ट घेतलंय आपण पेड ट्रान्सपोर्ट चार्जेस 400 बाय इंटरनेट बँकिंग किंवा फोन बँकिंग चेक यांनी दिलेले आहे. आपण काय गुगल पे, फोन पे असं पण असू शकतं. तर हे काहीही असो, त्याचे ट्रान्झॅक्शन आयडी माहीत असेल ते इथं मेन्शन करा. आपण डायरेक्टली इथं ट्रान्सपोर्टेशन जे चार्जेस आहे त्याचा एक्सपेन्सेस इथं करायचा आहे. तर डायरेक्टली इथं लेजर पेमेंटमध्ये बनवायचं इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. ओके, आणि ट्रान्सपोर्टेशन चार्जेस जे आहे ती अमाऊंट टाकायची इथं, जे काय असेल ते तुमची. आणि इथं कॅशमध्ये न घेता आपण ऑनलाईन पे केलं, म्हणजेच कुठून कटतील पहिले पैसे आपल्या बँकेमधून, तर इथं दिलेलं आहे आयसीआयसीआय बँक. आता इथं ट्रान्झॅक्शन आयडी वगैरे काही असेल तर ते टाका, किंवा एंटर सेव्ह करा. दुसरं दिलंय विड्रॉ कॅश फ्रॉम आयसीआयसीआय बँक 5,000 फॉर ऑफिस यूज. ऑफिस यूज साठी कुठलं ट्रान्झॅक्शन आपण करतोय तर त्याला काय करायचं आहे, इथं कॉन्ट्रामध्ये एंट्री करायची आहे पहा. बँक राहील तुमची क्रेडिट, आणि जी की अमाऊंट तुमची दिलेली आहे 50,000 रुपये ते इथे टाकायची आहे. आणि हे कॅशमध्ये पूर्ण अमाऊंट रिसिव्ह करायचे बरं का, सॉरी, कॅशमध्ये रिसिव्ह करायचे म्हणजेच ऑफिस यूजसाठी बरं का. ओके, जेव्हा आपण आपलेच पैसे आपल्या बँकेमधून काढतो स्वयं ऑफिसच्या खर्चासाठी, ओके, त्याला काय म्हणायचं इथं कॉन्ट्रामध्ये ह्या टाईपची एंट्री करायची. पण पर्सनल यूज साठी करतोय तर पेमेंट मध्ये करायचं, तर तिथं मेन्शन केलेलं आहे कशासाठी, ऑफिस यूज साठी, आणि त्याच्याच खाली पर्सनल यूज साठी इथं दिलेलं आहे. आणि हे कशातून काढले, बँकेमधून काढले. तर याचं ट्रान्झॅक्शन कसं होईल ते पण पाहूया आपण. आता ही एंट्री कॉन्ट्रामध्ये नाही येणार, कारण की पर्सनल यूज साठी काढलंय, तर इथं पेमेंट मध्ये येणार पहा. सॉरी, पेमेंट कुठे आहे, हे वरी आहे पहा, पेमेंट मध्ये येणार. ओके, आणि इथं अल्ट सी करून एक लेजर बनवायचा आहे, ड्रॉइंग्स अकाउंट. ओके, आणि ड्रॉइंग्स कोण करू शकतं सांगा, कॅपिटल म्हणजेच बिझनेसचा मालकच ड्रॉइंग्सचा लेजर्स हँडल करतोय. म्हणजे ड्रॉइंग्स कोण आहे, द रेफर टू सम ऑफ व्हॅल्यू ऑन गुड्स विड्रॉ बाय अ बिझनेसमॅन फ्रॉम द बिझनेस टाइम टू टाइम सेल्फ यूज. म्हणजेच बिझनेसचा मालकच बिझनेसमधून वस्तू किंवा काही पैसा स्वय खर्चासाठी जेव्हा घेतो त्याला आपण ड्रॉइंग्स असं म्हणतो. आणि ही अमाऊंट इथं टाकायची आहे, जी की 20,000 रुपये तो बँकेमधून सोय खर्चासाठी घेतोय, आणि इथं आयसीआयसीआय बँक घ्यायची आहे. ओके, तर अशा पद्धतीने ही ड्रॉइंगची सुद्धा आपण एंट्री केलेली आहे. ठीक आहे, तर आता इथं एंट्र्या पूर्ण झाल्याच्या नंतर डायरेक्टली आपण बॅलन्स शीट मध्ये जाणार आहोत पहा. ओके,
आणि इथं बॅलन्स शीट आलेली आहे पहा इथं 559,260 आणि सेम आपल्या बॅलन्स शीट मध्ये इथं पाहायचं आहे 559,260 सेम आलेलं आहे. कॅश इन हँड किती आहे 3,99,660 रुपीज. तर आपण टॅलीमध्ये सुद्धा जाऊया. इथं Alt F1 करतोय आणि इथं सुद्धा सेम तुम्हाला दिलेले आहे 3,99,660. चला आता यामध्ये इथं बँकेमध्ये किती अमाऊंट आहे ती पाहूया. 1,29,600. तर सेम आपल्याला इथं बँकेमध्ये जे अमाऊंट आहे ते सेम इथं दिलेली आहे. आणि नेट प्रॉफिट किती आहे ते पाहूया 63,600. ओके चला इथं नेट प्रॉफिट तेवढाच दिलेला आहे. याला पण एंटर करून तुम्ही ग्रॉस प्रॉफिट सुद्धा पाहू शकता इथं, पण नेट प्रॉफिट प्रॉपर इथं दिलेला आहे. तर हे झालंय तुमची कुठली प्रॉब्लेम नंबर 14. आणि याच्यामध्ये शिकण्यासारखं काय आहे सांगा. हे पर्सनल यूज जे की पेमेंटमध्ये एंट्री करतो आपण, आणि हे ऑफिस यूज जे की आपण कॉन्ट्रामध्ये एंट्री करतोय, आणि दोन्हीही ट्रान्झॅक्शन बँक थ्रू आपण केलेले आहेत. ओके तर हे शिकण्यासारखं आहे. दुसरं आहे डिस्काउंट, म्हणजे कितीचा आपण डिस्काउंट याला दिला आणि डिस्काउंटची काही सेटिंग सुद्धा आपण केलेली आहे. ओके तर हे यामध्ये शिकण्यासारखं आहे.